याच मैदानावरती याच खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळेल, परंतु पराभूत क्रिकेट संघाला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. त्या संघाचा प्रवास थांबेल या स्पर्धेतील या सामन्यात पराभूत झाल्यानंतर तो जिंकल्यावरती फलंदाजी करण्याचा निर्णय, एक धाडसी निर्णय या सामन्यादरम्यान जैतीर तुळस क्रिकेट संघाने घेतलाय. 4 षटकांचा सामना आणि गोलंदाजीसाठी माऊली म्हाळाई केरवाडा क्रिकेट संघाकडून संकेत हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. पहिलं षटक पंचांचं ऑफिशियल सिग्नल कॉमेंट्री बॉक्समध्ये गेम इज ऑन स्ट्रायकिंग एंडवरती नितीन शेळके हा फलंदाज सज्ज झालाय तुळस क्रिकेट संघाकडून, ज्याने मागील सामन्यात विस्फोटक सुरुवात. पहिला चेंडू फटका ऑन साईडला खेळला डीप कावकोडरच्या क्षेत्रात, परंतु मैदानातील नैसर्गिक अडथळे त्याचमुळे चेंडू देखील स्थिरावलाय, थांबलाय. शॉट मिडविकेटच्या क्षेत्रात जोपर्यंत क्षेत्ररक्षक आले चेंडू रोखण्यासाठी एकच धाव्या चेंडूवरती मेल आणि एकेरी धावेने सांघिक आणि त्याचबरोबर वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडलंय फलंदाज नितीन शेळके यांनी. 4 षटकांचा सामना, मागील सामन्यात 70 धावांचा तो पल्ला आपण पाहिला आणि त्यानंतर हा सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फटका इनसाइड आउट लॉंग ऑफच्या वरून चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे आदित्य बेहरे याच्या बॅटमधून. या सामन्यातील या डावातील हा मैदानात सागिक धावसंख्या 7 धावा धावपलका. फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. संदीप विकेटसाठी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न केलाय. गोलंदाज संकेताने झेल घेण्यासाठी परंतु थोडंसं खराब जजमेंट देखील म्हणावं लागेल. संदीप विकेटसाठी होते, थोड्या वेळासाठी गोलंदाज देखील थांबले होते खेळपट्टीमध्ये झेलचा अंदाज घेण्यासाठी, परंतु अखेरच्या षटकात केलेला तो प्रयत्न आणि झेल सुटले फलंदाज आदित्य बेहरे याचं. 1 धाव्या चेंडूवरती देखील पूर्ण होताना पाहायला मिळाले आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या 8 धाव्या धावपलकावरती जीवनदान आदित्य बेहरे या बॅटरला या सामन्यात या महत्त्वाच्या नॉकआउटच्या सामन्यादरम्यान पाहायला मिळते. सिंगल स्ट्राईक रोटेड यावेळी स्ट्राईक एंडवरती नितीन शेळके हा फलंदाज सज्ज असेल. मोठ्या फटक्यांचा इरादा, तो स्वाभाविक खेळ खेळण्यासाठी प्रयत्न. यावेळी बॅटच्या स्लॉटमध्ये आणि चेंडू डिपॉझिट केला जाईल वाईड लॉंग ऑन समोरच्या प्लॉटमध्ये. नितीन शेळके याच्या बाणमधून हा कडक ब्रँडेड क्रॅकिंग षटकार संख्येच्या विरुद्ध. आक्रमक शैलीचे फलंदाजी करतायत. काउंटर अटॅकला सुरुवात केली आहे पॉवर प्लेच्या षटकादरम्यान संख्येच्या विरोधात 2 मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकाने धावसंख्या 14 धावा या धावपलकावरती. नितीनच्या बॅटमधून अगदी कडक प्रहार, बेधडक फटका मैदानाच्या आतमध्ये. यावेळी वेगवान चेंडू ऑन सेटला फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. लोअर फुल टॉस चेंडू वेगात गतीने टाकला गोलंदाज संकेत याने आणि वेगावरती बेट केलाय फलंदाज नितीनला. मागील चेंडूवरती मोठा फटका जरूर आलाय, परंतु त्यानंतर पुनरागमन करण्यासाठी, कमबॅक करण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज संकेत देखील सज्ज होतोय. याही वेळी अजून एक चांगला चेंडू थोडासा कमी गतीने टाकलाय, फिंगर रोल केले फलंदाज नितीन शेळके याची दांडी उजवस्त मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का नितीन शेळके बॅक टू दी पवेलियन. एक बाद सागिक धावसंख्या 14 या धावपलकावरती. खेळ समाप्त देखील झालाय पहिल्या षटकाचा आणि या अंतिम चेंडूवरती ही प्राइस विकेट विस्फोटक फलंदाजाला बाद केले गोलंदाज संकेत याने या अंतिम चेंडूवरती. एक बाद सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावरती. नितीनने मोठे फटक्याने सुरुवात केली होती आपल्या इनिंगची, परंतु ती मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न तो मैदानात संपवलाय गोलंदाज संकेत याने. नितीनला बाद केले. पहिला धक्का बसलाय तुळस क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज वन डाऊन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती परेश मैदानात दाखल झालेत नॉनस्ट्राइक एंडवरती आणि गोलंदाजीसाठी या दुसऱ्या षटकादरम्यान रितेश जाधव हा गोलंदाज लेफ्ट हँडर, सिमर गोलंदाजी मार्कवरती. राईट हँडर बॅटरसाठी
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट असेल. रितेश जाधव याने आजच्या दिवसातील एक कमालीचे झेल देखील पकडलं होतं. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात उडी मारत असताना एक तो झेल पकडला होता. पहिला चेंडू स्विंग अँड मिस, चेंज ऑफ पेस, थोडंसं कमी गतीने टाकलेला चेंडू, फिंगर रोल केले. घेणारा हा चेंडू विकेट किपर जितेश याच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूला सुरुवात केली आहे दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाज रितेश जाधव याने. फुलटॉस चेंडू, यावेळी खराब चेंडू, त्यावरती योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न, परंतु फटका थोडासा फसलाय. ताकद अपुरी पडली आहे. स्क्वेलेगला क्षेत्ररक्षक तैनात होते अनुप आणि त्यांनी झेल टिपलाय. फलंदाज आदित्य बेहरे माघारी परतेल. बडेल डगआउटचा शिकार. 2 बाद सांघिक धावसंख्या 14 धावा या धावपलकावरती. रितेश जाधव फलंदाजाला बाद केले. विकेट मिळवले आदित्य बेहरे या बॅटरची. याने स्क्वेलेगच्या क्षेत्रात, परंतु ताकद थोडीशी अपुरी पडली आहे. मैदानाचा विचार केला तर राईट हँडर बॅटरसाठी अगदी समोरच्या दिशेने हवेचा झोका अगदी पूरक पाहायला मिळतो. ॲडव्हान्टेज आहे लेफ्ट हँडर आणि राईट हँडर बॅटरसाठी, परंतु स्क्वेलेगचा तो फटका जिथे क्षेत्ररक्षक अनुप तैनात होते त्याने झेल टिपलाय. फलंदाज आदित्य बेहरे माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या संघातील टेनिस क्रिकेटचा अगदी प्रदीर्घ अनुभव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा तो अनुभव रुपेश बेहरेस राखी एंडवरती. चांगला चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला समोरच्या दिशेने मिड ऑफच्या क्षेत्रात. चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. संकेत त्या ठिकाणी तैनात होते. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं, परंतु एक धाव रोखू शकले नाहीत आणि त्याचमुळे या एके धावेने सांघिक धावसंख्या 15 धावा या धावपलकावरती. पहिलं षटक जर पाहिलं तर 14 धावा खर्च करणार संकेतच्या विरोधात ते आक्रमण, परंतु संकेत अंतिम चेंडूवरती विकेट मिळवल्यानंतर कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न या दुसऱ्या षटकात झालाय. यावेळी फुल टॉस चेंडू, आडवा बॅटने फटका, डीप मिड विकेटला चेंडू पाठवलाय. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी एक टप्पा घेत असताना ओलांडली सीमारेषा. फलंदाज परेशच्या बॅटमधून आलाय. रितेश जाधव याच्या विरोधात दमदार क्रॅकिंग चौकार. 19 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात फुलटॉस चेंडू आणि क्रिकेटमधील सर्वाधिक खराब चेंडू कोणता संबोधला गेला तर फुलटॉस चेंडू. नेहमीच मोठे फटके निघतात. काही चेंडूवरती फटका मिसटायमिंग देखील होतो, परंतु यावेळी परेशच्या बॅटमधून एक चांगला फटका जो गॅपमध्ये पाहायला मिळाला. स्क्वेलेकडे मिडविकेटच्या मधून तो चेंडू सीमारेषा उल्लंघन करणार 4 धावांसाठी. लोअर फुल टॉस चेंडू, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटचा फटका. सरळ बॅटने समोर खेळ्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दर्शन पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडू रोखेल 1 धाव या चेंडूवरती. फलंदाज परेशच्या बॅटमधून आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 20 धावा धावपलकावरती. रितेश जाधव याच्या षटकात जर पाहिलं तर 1 विकेट आली, परंतु 6 धावा खर्च करण्यात चांगले गोलंदाज रितेश कडून देखील. या षटकातील अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी. याही वेळ खराब चेंडू, फुल टॉस चेंडू, त्यावरती अगदी अचूक प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज रुपेश बेहरे याच्या बॅटमधून स्क्वेलेगला चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी अंतिम चेंडूवरती केलाय मोठ्या फटक्याचा, त्यावरती निघालाय षटकार आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटक 13च्या सरासरीने 26 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ झालाय. समाप्त येणारी 2 षटकं नक्कीच कितीच्या सरासरीने अजून धावा बनवल्या जातील या 2 षटकादरम्यान ते पाहणं खूप महत्त्वाचं असलं. या सामन्यात नॉकआउटची लढाई दोन्ही संघांच्या दरम्यान. करू या मरूची स्थिती, अस्तित्वाची लढाई या स्पर्धेतील देखील या दोन्ही संघात. दरम्यान माऊली म्हाळाई शिरो किरवाडा क्रिकेट संघाकडून पवन तांडेल.
पवन ताडेल गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एड वरती फलंदाज परेश. यावेळी फटका समोर खेळत चांगला फटका परेशच्या बॅटमधून लोंगॉपला दर्शन आले. चेंडू अडवण्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव मिळाली या चेंडूवरती परेश या फलंदाजाला आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या 27 धावा धावपलकावरती. पवन तांडेल गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात. माऊली म्हाळाई किरवाडा क्रिकेट संघाकडून या स्लॉक षटका दरम्यान ज्या षटकात नक्कीच येणारा काही चेंडूंवरती मोठ्या फटक्यांचे प्रयत्न केले जातील. परेश आणि रुपेश बेहरे या बॅटरकडून 4 षटकांचा हा सामना या दोन्ही संघांच्या दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ मैदानात रंगला या दोन्ही संघात. यावेळी क्लासिक फटका बॅटच्या प्रॉपर टायमिंग आणि त्याचबरोबर चांगला फटका सिलेक्शन केले मैदानाच्या आतमध्ये. चेंडू डीप काव कोडला निघालाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी रुपेश बेहरे याच्या बॅटमधून. यावेळी हा दमदार कमालीचा कलात्मक षटकार मैदानात. संख्या धावपलकावरती 33 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. कमालीचा फटका टायमिंग नजाकत आणि ताकद याचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये रुपेश बेहरे या बॅटरकडून. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा रुपेश बेहरे सज्ज होताना पाहायला मिळतात. यावेळी अजून एक कमालीचा फटका. चेंडू पायावरती होता परंतु प्रॉपर टायमिंग याही वेळी झाले. चेंडू मिड विकेट डीप खाव कोडाच्या वरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार रुपेश बेहरे यांच्या बॅटमधून. 39 धावा धावपलकावरती. मागील फटका देखील कमालीचं टायमिंग आणि त्याचबरोबर शॉर्ट सिलेक्शन देखील. आणि यावेळी जर पाहिलं तर पायावरती चेंडू होता आणि त्यावरती मंडगा फटका खेळ आहे डीप काव कोडाच्या वरून 6 धावांसाठी. दुसरा षटकार या षटकातील. यावेळी फटका इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रितेश जाधव. फटका खूप चांगला होता. शॉर्ट सिलेक्शन देखील कमालीचं याही वेळी परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार. एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय रुपेश बेहरे या बॅटच्या आतमध्ये. तिसरा धक्का बसतोय जयतीर तुळस क्रिकेट संघाला. मागील 2 चेंडूवरचं आक्रमण ते आक्रमण कुठेतरी आता मैदानात रोखलंय. गोलंदाज पवन तांडेल याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. रुपेश बेहरे जो घातक ठरवत होता मैदानाच्या आतमध्ये त्या फलंदाची विकेट. 3 बाद सांघिक धावसंख्या 39 धावा धावपलकावरती आणि 19 धावांची ही खेळी 4 चेंडूवरती अवघ्या फलंदाज रुपेश बेहरे याची समाप्त होताना पाहायला मिळते. तीन बाद सांघिक धावसंख्या धावपलकावरती 39 धावा धावपलकावर. 19 धावांची ही खेळी रुपेश बेहरे या बॅटरची ती समाप्त झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज किरण भगत स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. अनुपने विकेट मिळवली. पवनने विकेट मिळवली आपल्या संघासाठी या स्लॉक षटका दरम्यान. चांगला चेंडू पुढे टाकलेला. चेंडू ऑन साईडला फटका खेळ आहे. पडिश लॉंगॉलला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात जोपर्यंत रोखतील 1 धाव या चेंडूवरती. आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 40 धावा धावपलकावर. मागील सामन्यात या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या बनवली जयतीर तुळस क्रिकेट संघाने 70 धावा. आणि त्यानंतर या महत्त्वाच्या सामन्यादरम्यान देखील क्रॉस विजय झाल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती 40 धावा धावपलकावर. यावेळी चेंडू जर पाहिला तर उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करताय. स्वेरचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 41 धावा. 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील काही चेंडूंचा अजून एक. यावेळी मोठा फटका परेशच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या वरून चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. परेशच्या बॅटमधून यावेळी पवनच्या विरोधात हा हवाई सफर करणारा हल्ला 6 धावांसाठी. षटकाने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 47 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पुढे पडे. गोलंदाजांना उद्ध्वस्त करणारी फटकेबाजी मैदानात केली जाते. जयतीर तुळस क्रिकेट संघाच्या प्रत्येक फलंदाजाकडून सुरुवात केली होती नितीन शिर्केने. त्यानंतर आदित्य बेहरे या बॅटरने
आणि त्यानंतर परेश हा फलंदाज, रुपेश बेहरे याचं देखील आक्रमण. या पवनच्या तिसऱ्या षटकादरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग लागली. अंतिम षटकादरम्यान अंतिम षटकात कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात यावं यासाठी टीम मीटिंग मैदानात माऊली म्हाळे किरवाडा क्रिकेट संघाकडून 3 षटकात जर पाहिलं तर जवळपास 15.50च्या सरासरी त्या धावा बनत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जैतीर तुळस क्रिकेट संघाकडून आजच्या या दुसऱ्या दिवसातील पहिल्या ग्रुपमधील हा अंतिम सामना आणि त्यानंतर दुसरा ग्रुप सुरू होईल दुपारच्या सत्रातील. आणि पहिला सामना या ग्रुपमधील सिद्धेश्वर दाळकर तळवडे विपक्ष गिरोबा वॉरियर्स सांगेली या 2 संघादरम्यान तो पहिला सामना असेल. यानंतरचा दुसऱ्या ग्रुपमधील सिद्धेश्वर दाळकर तळवडे क्रिकेट टीमचं आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गिरोबा वॉरियर्स सांगेली क्रिकेट संघ आपण उपस्थित झाला असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण संपर्क साधायचा आहे. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवरती ऋषी घाटवळ हा गोलंदाज. पहिला चेंडू आडवा बॅटने फटका खेळण्यास स्क्वेलेगला क्षेत्ररक्षक संकेत त्या ठिकाणी तैनात होते. प्रयत्न झेल घेण्यासाठी, परंतु अंतिम क्षणात जर पाहिलं तर थोडासा थांबलेत आणि चेंडू अडवण्यात धन्यता मानली. पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय रनआउटसाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न किरण भगत या बॅटरकडून नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ती फिकी पाहायला मिळेल. रनआउटसाठी प्रयत्न विकेट किपरकडून आणि इनफिल्ड पंचांनी रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे रनआउटसाठी. रनआउटच्या स्वरूपात किरण भगत हा फलंदाज बाद होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली. जैतीर तुळस क्रिकेट संघाने किरण भगत माघारी परत डगआउटच्या दिशेने 4 बाद सागिक धावसंख्या या धावफलकावरती 48 धावा फक्त एकच धाव या चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा तो प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावल्यानंतर किरण भगत माघारी परतलेत. नवीन फलंदाज मैदानात पाऊले टाकताना पाहायला मिळतात. गंगाराम परेश या बॅटरची साथ देण्यासाठी. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या डावातील या अंतिम षटकातील आणि या 5 चेंडूवरती अजून किती धावा जोडल्या जातील ऋषी घाटवळ गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती 1 धाव तर खर्च केली आहे. प्रकारे गोलंदाजी असेल कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाईल हे पाहणं खूप महत्त्वाचं असल्या सामन्यात. दोन्ही संघांसाठी हा नॉकआउटचा सामना. विजेता संघ अंतिम दिवशी दाखल होईल. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने फटका खोदून काढलाय. लॉंगॉनला चेंडूचा प्रवास. एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. कळा लॉंगॉनला क्षेत्ररक्षण चांगले झाले. एकच धाव्या चेंडूवरती एकेरी धावेने सागिक धाव संख्येत बदल 49 धावा या धावफलकावरती. दुपारचं सत्र ज्याप्रमाणे हे सामने पाहायला मिळतात या दुपारच्या सत्रात धावांचा ओघ वाढलाय. धावा बनतायत या खेळपट्टीवरती या धावफलकावरती देखील. मागील सामन्यात 70 धावा जैतीर तुळस क्रिकेट संघाने बनवल्या होत्या आणि या सामन्यात आतापर्यंत 49 धावा. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. गिरकी घेणारा चेंडू लेग ब्रेक चेंडू फिंगर रोल केले होते गोलंदाज ऋषी घाटवळ या गोलंदाजाने. दोन्ही दिशांना चेंडू वळवण्याची कला असणारा हा गोलंदाज ऋषी घाटवळ. यावेळी चांगली गोलंदाजी अंतिम 10 षटकादरम्यान. मागील 3 षटकांचा विचार केला तर धावा प्रचंड प्रमाणात निघाल्यात जैतीर तुळस क्रिकेट संघासाठी, परंतु या अंतिम 10 षटकादरम्यान चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाज ऋषीकडून पाहायला मिळते. अंतरिम 3 चेंडूंचा खेळ बाकी सागिक धावसंख्या 49 या धावफलकावर. यावेळी चांगला चेंडू परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळत वाऱ्याचा वेग आणि त्याचबरोबर चांगलं टायमिंग देखील या फटक्यावरती. परेश या बॅटरच्या बॅटमधून अजून एक दमदार ब्रँडेड क्रॅकिंग षटकार लॉंग ऑनच्या वरून ऋषीच्या विरोधात आणि या षटकाने सागिक धावसंख्या 55 धावा या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने तो फटका. टायमिंग आणि नजर पाहायला मिळाले. परेशच्या बॅटमधून अजून एक बहारदार हा षटकार या अंतिम षटकात पाहायला मिळतोय.
55 धावा या धावपलकावरती बनल्यात. इथून अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. एखाद दुसरा अजून एक मोठा फटका निघाला तर नक्कीच 60 धावांचा पल्ला तो देखील गाठला जाईल तुळस क्रिकेट संघाकडून. वेगवान चेंडू यावेळी बॅकवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांनी करेल. लाऊड अपील पायचीसाठी, परंतु चेंडू जर पाहिला तर थोडासा उंची देखील प्राप्त करणारा हा चेंडू पॅडवरती आदळतोय. एक धावा या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या धावपलकावरती 56 धावा. अब तक 56 या धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना जयतीर तुळस क्रिकेट संघ आपण पाहतोय या पहिल्या डावातील अंतिम षटकातील सांगता करणारा चेंडू गोलंदाज ऋषियाचा असेल. स्ट्रायकिंग एंडवरती गंगाराम हा बॅटर सज्ज झालाय. अंतिम चेंडू फटका आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू एक टप्पा घेत असताना जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती गंगाराम याच्या बॅटमधून हा महत्वपूर्ण चौकार आणि या चौकाने सागिक धावसंख्या 60 धावा धाव संघाच्या विरोधात या महत्वाच्या लढतीत मागील सामन्यात 70 धावा जयतीर तुळस क्रिकेट संघाने बनवल्या होत्या प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या विरोधात. आणि या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर 60 धावा बनवल्यात बाहुली म्हाळाई किरवाडा क्रिकेट संघाच्या विरोधात. 61 धावांचं लक्ष या सामन्यात. काय घडेल या सामन्यात दुसऱ्या इनिंग दरम्यान ते नक्कीच पाहायला मिळेल. पहिला संघ आजच्या या ग्रुपमधून क्वालिफायर करतोय अंतिम दिवसासाठी राजाराम मोरेस तळवडे क्रिकेट संघ, आणि त्याचबरोबर आजच्या दिवसातील या ग्रुपमधून दुसरा संघ कोणता क्वालिफायर करेल अंतिम दिवसासाठी केरवाडा क्रिकेट संघ तो असेल की जयतीर तुळस क्रिकेट संघ असेल. 61 धावांचा बचाव होईल की 61 धावांचा प्रत्युत्तर देत असताना पाठलाग केला जाईल हे सांगण्यासाठी नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज असेल. बादल चौधरी सर हे जोडले जातील. भेटीस येत आहे किंग्स साईज बॉईज तवडे पेडणेकरवाडी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित भव्य दिव्य ग्रामपंचायत व नगरपंचायत एक गाव एक संघ ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 25, 26, 27 व 28 एप्रिल 2025 रोजी या स्पर्धेचा शुभारंभ असेल. आणि ही स्पर्धा जर पाहिली तर नियमबद्ध स्पर्धा पाहायला मिळते. कारण या स्पर्धेत वयोमर्यादा 2000 पुढील खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. 24 संघांना प्राधान्य आहे या स्पर्धेदरम्यान. ही स्पर्धा ग्रामपंचायत व नगर या स्पर्धेची ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भेटीस येते दिनांक 25, 26, 27 व 28 एप्रिल 2025 रोजी या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते 20,000. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000. एक भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेचं प्रवेश फी आहे 3,000 आणि प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिलं जाईल या स्पर्धेत खेळण्यासाठी. नियम या स्पर्धेतील वयोमर्यादा 2000 वर्षापुढील सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळण्याची त्यांना मुभा असेल. किंग साईज बॉईज तवडे पेडणेकरवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 61 धावांचा पाठलाग या सामन्यात. आणि काय घडेल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदल कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. सर बादल चौधरी हे जोडले जातील. सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघ उपस्थित आहे. गिरोबा वॉरियर सांगेली कॅप्टन प्लीज कम टॉस. गिरोबा वॉरियर सांगेली कॅप्टन, आपण या नाणेफेकीसाठी आम्ही आपली प्रतीक्षा करतोय. दुसऱ्या गटातील आजच्या दिवसातील पहिला सामना सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली बनाम गिरोबा वॉरियर सांगेली. बोथ कॅप्टन लास्ट कॉल फॉर टॉस. जाऊया मैदानावर. 61 धावांचं लक्ष असेल या सामन्यात. यापूर्वीच्या सामन्यात होतं 71 धावांचं लक्ष. आणि जयतीर तुळस संघ आजच्या दिवसात पहिल्या सामन्यात पराभवाचं हलाहल प्राशन करून ते पचवलंय या संघाने. आणि ते हलाहल पचवल्यानंतर एक मोठा विजय आणि त्यानंतर अजून एक मोठा विजय मिळवून शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय होण्यासाठी प्रयत्न असेल. पण समोर असणारा संघसुद्धा तेवढ्याच ताकदीचा माऊली म्हाळा लढवय्या संघांचा आणि लढवय्या खेळाडूंचा हा प्रदेश केरवाडा. आणि त्या केरवाड्याचा संघ माऊली म्हाळाई 61 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी हरी चोपडेकर आणि दर्शन कावळे.
पहिला चेंडू मिनी हेलिकॉप्टर मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार डायरेक्ट माटवार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी. षटकार. हरी आणि आमचा लॅपटॉपचा धारक या सगळ्यांचे श्वास ज्याने रोखून ठेवले होते असेल माझा मला खाटल्यावरी. आणि हा हरी चोपडेकर खाटल्यावर नाही तर थेट माटवावर पोचवतोय हा षटकार. 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी अशीच दमदार सुरुवात होती अपेक्षित आणि गरजेची. आदित्य बेहरेचा पहिला चेंडू षटकार. त्यानंतर डॉट मिड ऑफ. यावेळी चेंडूच्या खाली सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय कारण या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. मात्र सूर्याची प्रखर किरण थेट या खेळाडूच्या डोळ्यावर त्यामुळे नजर दिपते आणि झेल सुटतोय. 2 हरी चोपडेकरला जीवदान देणं नक्कीच महागड ठरेल. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं परेश रुपेश यांची कामगिरी. आदित्यच्या समोर हरी चोपडेकर मिळालेल्या जीवदानाचा कसा फायदा उठवतोय बघा. षटकार डबल आणि षटकार. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत तब्बल 14 धावांचा रतीब घालतोय हरी चोपडेकर. 60 धावा आपल्याला करायच्या आहेत 4 षटकामध्ये. त्यामुळे प्रत्येक षटकात किमान 15.25 धावा सरासरी अपेक्षित. षटकात 2 षटकार हरी चोपडेकरच्या बॅटमधून. या चेंडूवर मात्र आदित्य बेहरेची वापसी होते. हा टप्प्याचा चेंडू हाफ ट्रॅकर ज्याला म्हटला जातो. वेगवान चेंडू अनइवन बाउन्स घेत विकेट किपरच्या दिशेने समाप्त. निर्धाव स्वरूपात 5 चेंडूंची सांगता. धावसंख्या स्थिरावली 14. बिन अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळी नशिबाची साथ मिळत नाहीये. तिसऱ्यासाठी वळलेली पावलं दर्शन कावळे. बघूया येईल तिसऱ्या पंचांचा निर्णय तुमच्यापर्यंत. प्रदीप पेडणेकर राधाकृष्ण पेडणेकर हे आमचे 2 मान्यताप्राप्त पंच. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला संघ जो गोवा राज्यात जाऊन 1 लाख रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला होता आणि त्या संघाचं नाव होतं सदास्फोट वेंगुर्ला. त्या संघाचं नेतृत्व केलं होतं राधाकृष्ण पेडणेकर यांनी. तेच राधाकृष्ण पेडणेकर. त्याचप्रमाणे सिंहगर्जना केरवाडा संघ ज्याने 2003 साली मला वाटतं आरवलीमध्ये 29,000 रुपयांची स्पर्धा जिंकली होती. आणि त्या स्पर्धेत सिंहगर्जना केरवाडा संघाने सेमीफायनलमध्ये विजय केरवाडा संघाला पराभूत केलं होतं. 3 धावा या चेंडूवर. आणि पहिल्या षटकाची होते सांगता. धावसंख्या होते ती 17. धावा. तिथले प्रेक्षक जरा आपण थोडस आत बसा. त्या ग्रीन कार्पेटवर जे प्रेक्षक बसले थोडस आत बसा प्लीज. ग्रीन कार्पेटवर जे प्रेक्षक बसले थोडस आत बसा. थोडं आत काका जरा आत सरका थोडस. पहिल्या षटकाची सांगता झाली. 17 हा धाव फलक. 61 धावांचा पाठलाग करताना माऊली म्हाळाई संघ पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, 1 दुहेरी धाव, 1 तिहेरी धाव. हरी चोपडेकरची ही कामगिरी. आणि दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर गंगाराम परब. त्रिफळा उद्ध्वस्त करतोय गंगाराम. हरी चोपडेकर माघारी परततोय. ज्या हरीने केली षटकारांची आतषबाजी त्या हरीला पहिल्या चेंडूवर माघारी पाठवतोय गंगाराम परब. 17 for 1.
17. पहिल्या षटकाची सांगता हरी चोपडेकर ज्याने दमदार सुरुवात केली होती. पहिल्याच षटकामध्ये त्याने 2 षटकार मारले, 1 चौकार ज्याचा अखेरच्या क्षणी नैसर्गिक अडथळ्याला लागून अडला होता. तो हरी चोपडेकर दुसऱ्या षटकात सुद्धा तशीच फलंदाजी करेल असं वाटत असताना हा प्रारंभिक मोठा हादरा दिसतोय. गंगाराम परब 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 17 for 1. नवीन फलंदाज पवन बघूया काय करता. जाऊया मालवणी केंद्रावर. पहिल्या ओव्हरीत 17 धावांचो खर्च केलो आदित्य बेहरेन. बॉलिंग मार्कवर आता राम गंगाराम. पवन आणि पवनच्या स्वागतासाठी पवन सुद्धा मैदानावर. वाऱ्याची हलकीच झुळूक मैदानावर ती थोडीशी आनंदाचे क्षण देणारी. वाडी शिवारकर अपस्टमच्या बाहेर पडणारो चेंडू. रुपेश बेहरे विकेटकीपर आपला काम पूर्ण करता. चेंडू रवलो डॉट. निर्धाव मालवणीतलो पोलांडो कुवांडो आणि पडसार. डॉट बॉल 17. पवनने मारलेलो मोठो फटको मिडांच्या कपडावरसून आश्चर्य नवल की चमत्कार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. ऑफस्टमच्या बाहेर वाईड पंचाने केला दंडित. एकेरी धावेनिशी धावसंख्या 24 रन्सावर 24. माऊली म्हाळे केरवाडा संघ लढवय्या खेळाडूंचो हे संघ आणि लढाई मैदानावर जारी असा. एक ताकदवान फटको फाईन लेगच्या दिशेन घोषित स्वरूपात घोषांकित क्षेत्रात गेलो. एकेरी धावेसह पावशतक फलकावर 25 धावा. 61 पाठलाग असा. अजूनही 36 धावांची गरज आणि 36 चेंडूंसाठी 14 चेंडू फक्त बाकी. 14 चेंडू 36 धावा. अजूनही सामनो दोनही बाजून ऑन असा. दोनही बाजून समान संधी असा. ज्याप्रमाणे रुपेश बेहरे आणि त्याच्यासोबत परेशने जशी ताबडतोड फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये केली तीच कामगिरी करूची असा दर्शन कावळे आणि पवनला. गिरोबा वॉरियर सांगेली तुमच्यासाठी हे शेवटचं पुकार असतलो. सांगेली संघ जर तुम्ही हजर त्वरित द्या कॉमेंट्री बॉक्सकडे. आम्ही करतो नाणेफेक पुढच्या सामन्यासाठी. सिद्धेश्वर दाळकर तवडे संघ हैसर उपस्थित असा. डॉट बॉल बॅटरपासून बरोच लांब ठेवलेलो हे चेंडू होतो. पंचांकडे घेतलेलो रिव्ह्यू या वाईट बॉलसाठी. तिसऱ्या पंचांचो येतलो निर्णय तुमच्यापर्यंत. या चेंडूवर नेमक्या काय झाला मैदानावरच्या पंचांनी फेअर डिलिव्हरी ठरवली पण तिसरे पंच बघूया काय देतात निर्णय. tensiket.in माध्यमातून हे सगळे व्हिज्युअल्स तिसऱ्या पंचांसाठी. 61 धावांचं पाठलाग. गिरोबा वॉरियर सांगेली जर तुम्ही हजर असला तर सांगा येस. गिरोबा वॉरियर सांगेली संघ सर उपस्थित असा. सिद्धेश्वर दाळकर तळवडे कॅप्टन चला नाणेफेकीसाठी. नाणेफेक करूया पुढच्या गटातल्या पहिल्या सामन्याची. गिरोबा वॉरियर सांगेली बनाम सिद्धेश्वर दाळकर तळवडे. फेअर डिलिव्हरी. फरकान चेंडू थोडसं हल्लो आतल्या दिशेने वळलो. डॉट बॉल ठरलो. शेवट कावळेसाठी. दर्शनचो लॉफ्टेड शॉट यावेळी मिड ऑफच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. विकेटचा पतन. विकेट नंबर 2. 2 षटकांची सांगता. 61 पाठलाग करताना धावसंख्या स्थिरावली 25 रन्सावर. उरले 2 ओव्हरी 12 बॉल आणि गरज 36 धावांची 36. जर लवकर वॉरियर सांगेली कॅप्टन हे सर उपस्थित असा. 2 तगडे संघ एकमेकांच्या समोर दिसतले. सांगेलीच्या गिरोबाचा उत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात आणि या टीमचं नाव असा यशोदा वॉरियर्स सांगेली. यशोदा फर्निचरचे मालक आमचे मित्र प्रशांत मेस्त्री
यांनी प्रायोजित केलेले संघ, दुसऱ्या बाजून सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघ. तळवडेमध्ये सध्या सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघ या मैदानावर आणि तळवडेमध्ये जुन्या पाषाणांची पुनःप्रतिष्ठापनेचं सोहळं सध्या तळवडेमध्ये चालू असा आणि त्यामुळे अख्खो तळवडे गाव सध्या पूर्णतः शाकाहारी. सगळ्या ग्रामस्थांनी अगदी मनोभावे हे उत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं असा. या तळवड्याच्या सगळ्या भाविकांका या सगळ्या पाषाणांच्या पुनः प्राणप्रतिष्ठापनेसाठी आमचे मनपूर्वक शुभेच्छा असतले. एकेरी धाव तिसऱ्या ओव्हरीचं पहिलं बॉल, रन झाले 26. टॉस होता यशोदा वॉरियर्स सांगेली बनाम सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली. विनय चला टॉससाठी या. विनय यावेळी लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या कपडावरसून चेंडू आकांड्या पार, माठवा पार, गडग्या पार, डायरेक्ट उडियार आणि डायरेक्ट कुडियार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. एकतीस धावांची गरज, 10 बॉल 31 आणि हा षटकार अजय पेडणेकरच्या बॅटमधून. आतापर्यंत प्रत्येक बॅटरने षटकार मारलो, अपवाद फक्त दर्शनचो. सगळ्या बॅटरने षटकार मारून इनिंगची सुरुवात केली जी गरज होती. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, रानल्यान टोपभर, वाढल्यान वाटीभर, डॉट बॉल. कौतुक करूचाच लागतं आदित्य नाईकचा. आदित्य बेहरे आणि आदित्य नाईक या दोन्ही खेळाडूंनी खूप प्रभावित केलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पुढचं बॉल घेऊन आदित्य नाईक, परत एक गती परिवर्तन, वारंवार बॅट आधी फिरणारी आणि नंतर बॉल येणारो. आरवली संघ निर्णय सांगा, मॅच संपा गेली ही. विनय जरा लवकर सांगा निर्णय. करू डिक्लेअर फिल्डिंग. सिद्धेश्वर दाळकर तळवडे आरवली संघ टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारताना. रनआउटची एक साधी सोपी संधी होती अजयला बाद करण्यासाठी. रन झाले तिरियाचो डबल गेम 33-33. शेवटचं बॉल या ओव्हरीचो शिल्लक 7 बॉल शिल्लक राहिले. रन झाले 33-61 पाठलाग. जवळपास 28 धावांची गरज असं 7 बॉलमध्ये आणि त्यासाठी ह्यो बॉल खूप महत्त्वाचा असतो. या बॉलवर चौकार, षटकार किंवा विकेट सामन्याचा निकाल ठरवणारो. ओ व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स आदित्य नाईक, कौतुक करूचा लागात. या ओव्हरीच्या दुसऱ्या बॉलवर त्यांनी षटकार खाल्लो पण त्यानंतर कधी शॉर्टर, कधी फ्लॉटर आणि कधी ट्रॅकर, हाफ ट्रॅकर, सगळ्याचा सुंदर वापर करून षटकाची केली सांगता आदित्य नाईकान. यावरील रन खर्च केले फक्त 8. रवले शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयाचं लक्ष 28 पावलांनी दूर. पुढच्या सामन्यासाठी सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघाने जिंकलेलो टॉस आणि घेतलेली फिल्डिंग. गिरोबा माफ करा, यशोदा वॉरियर्स सांगेली आपली सलामीची जोडी तुम्ही सज्ज ठेवची. आजच्या दिवसातल्या पहिल्या गटातलो हे शेवटचा सामनो. पहिल्या गटात आज राजाराम वॉरियर्स तळवडे संघ क्वालिफाय झालो शेवटच्या दिवसासाठी. चालू सामन्यामधलो एक संघ क्वालिफाय होतलो शेवटच्या दिवसासाठी. तो नेमको खयचो असतलो जयतीर तुळसकी माऊली म्हाळई केरवडे. शेवटचे 6 बॉल 28 रन्सांची गरज. स्ट्रायकर यांच्या दिशेन अजय आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन पवन. बॉलिंग मार्कवर मयुरेश. एक युवा गोलंदाज आणि या युवा गोलंदाजाचं स्वागत करताना जळीस्थळी आणि काष्टी पाषाणी सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार आणि धावसंख्या 39 रन्सावर. रवले शिल्लक 5 बॉल आणि उरलेल्या 5 बॉलमध्ये 22 रन्सांची गरज. काय घडतला काय बिघडतला. एक युवा गोलंदाज मयुरेश बॉलिंग मार्कवर 14-15 पावलांचा लांब लचक रनअप पण वेगाचा फायदा उठवताना समोरचो अजय. परत एकदा फुलर लेन ड्राईव्हचा पटको लॉंग ऑफच्या कपडावरसून. मै नाही तो कौन बे, मै नाही तो कौन बे. अजय पेडणेकर शिल्लक
16 धावांची गरज, 16 फ्रॉम 4. कालच्या दिवसातलो शेवटचा सामना सुद्धा असोच रंगलेलो, हाय व्होल्टेज ड्रामा झालेलो. 26 धावा कालच्या शेवटच्या ओव्हरीत दिलेले. या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरीत 28 धावा येतील की नाही, अजय पेडणेकर जेका कोण कधी जिंकान घेऊक शकणार नाहीत असो असता तो अजय, आणि त्या नावाचो अजय स्ट्रायकर एंडवर. 3 षटकार आतापर्यंत अजयचे. स्क्वेअर लेगच्या दिशेन लेफ्ट शॉट, 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी वळलेली पावला. अजयने स्ट्राईक घेणं गरजेचा. ती स्ट्राईक अजयने मिळवली. पवनने आपली विकेट सॅक्रिफाईस केली. अजय का थांबलो मधीच काय कळलं नाही. अजय जर सरळ गेला असतं तर कदाचित पवन पोचलो असतो आणि 1 रन मिळालो असतो. या चेंडूवर गावलो 1 रन. 21 धावेनिशी धावसंख्या झाली 46. शिल्लक रवले 3 बॉल आणि 15 पावलांनी विजय आणि शेवटच्या दिवसाचा क्वालिफिकेशन बाकी असा. क्वालिफाय झालेले टीम असत रोणा, ही टीम क्वालिफाय झाली पहिल्या दिवशी. त्याचबरोबर पेडणे संघ क्वालिफाय झालो. मग वाटतं तिसरा संघ जो क्वालिफाय झालो तो कोंडुरा आणि पूर्वी देवी फायटर, हे चौथो संघ क्वालिफाय झालो. आजच्या दिवसात राजाराम वॉरियर्स तेवढे संघ क्वालिफाय झालो. दुसरो संघ या सामन्यातलो विजेतो असतलो आणि त्यानंतर दुसऱ्या गटाचो थरार चालू होतलो. शिल्लक रवले शेवटचे 3 बॉल, 15 रन्सांची गरज. गौरव नॉन स्ट्रायकर एंडवर आणि अजून एक फटको. लॉंग ऑफ चेंडूच्या खाली. विकेटचा पत्ता नाही. मोक्याच्या क्षणी अजय माघारी परतलो. अजयला जिंकून घेतला या ओव्हरमध्ये मयुरेशने. रवले शिल्लक शेवटचे 2 बॉल, 15 धावांची गरज. जयतीर तुळस संघाचा वैशिष्ट्य असा, पहिली बॅटिंग करून त्यांनी यापूर्वीच्या सामन्यात विजयशीर प्राप्त केली नेमळे संघाविरुद्ध, आणि त्यानंतर लगेच पुढच्या सामन्यात सुद्धा ज्यांनी पहिली बॅटिंग करून 61 धावांचं डोंगर उभं. 61 जो पाठलाग सध्या मैदानावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक, 15 धावांची गरज. एखादो अतिरिक्त चेंडू आणि 2 षटकार सामन्यात रंग भरण्यासाठी पुरेसे असतले. नवीन फलंदाज जितेश 2 बॉल 15. आदित्यच्या तिसऱ्या ओव्हरीतले 3 डॉट बॉल या सामन्याचा निकाल बदलण्यासाठी पुरेसे ठरले असं म्हटलं तर साई वावग्या ठरायचा नाही. इल्याच मिड विकेटच्या कपडावरसून डायरेक्ट डोंगरार, डायरेक्ट गडग्यार. श्री सिद्धेश्वर पूर्वी देवी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. रन झाले 62 म्हणजे 52. उरलो शेवटचो 1 बॉल आणि गरज 9 रन्सांची. 1 बॉल 9 रन्स. एखादो एक्स्ट्रा आणि त्याच्यावरचो षटकार की डॉट बॉल किंवा सिंगल. शेवटचो बॉल. राऊंड विकेट, फुल टॉस. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन विकेटचा झाला पतन आणि 8 धावांनी विजय मिळवत जयतीर तुळस संघ 6वं संघ आणि आजच्या दिवसातलो दुसरो संघ राजाराम वॉरियर्स तेवढे पाठोपाठ जयतीर तुळस ज्यांनी या स्पर्धेची अभिनंदन. सहभाग घेतल्याबद्दल माऊली म्हाळई केरवडे संघ तुमका विनंती, तुम्ही येऊचा, तुमचा सन्मान चिन्ह स्वीकारूचा. या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल तुमचे आभार. तुमच्या पुढील